मोहोळ तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 पैकी 7 जागांवर विजय मिळवत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं। आता सभापती पदाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तालुक्याच्या कारभाराची धुरा सांभाळणाऱ्या या महत्त्वाच्या पदासाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे। सभापती पदाचं आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी खुले असल्याने भाजपमधील 2 प्रमुख सदस्यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। घोडेश्वर गणातून निवडून आलेले असलम चौधरी आणि कामती गणातील कोमल आवताडे हे दोघेही या शर्यतीत आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 6 पैकी 4 जिल्हा परिषद जागा आणि 12 पैकी 7 पंचायत समिती जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केलं आहे। दरम्यान पोखरापूर गणातून विजयी झालेल्या संजीव खिलारे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। पंचायत समितीतील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे 7, अजित पवार गटाचे 3, शिंदे गटाचे 1 आणि शरद पवार गटाचे 1 सदस्य आहेत। त्यामुळे अंतिम निर्णयाकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे।